तुझ्या सोबतीने ज्या आजच्या भागाची सुरुवात होते तायडेपासून, तर आता इथे तायडे सांगत असते मल्हारला, आणि आता सगळे जमलेले असतात फॅक्टरीमधले सगळे लोक, आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो कारण तायडीच्या खोलीतून खूप सारे पैसे सापडलेले असतात म्हणून. तर आता इथे तायडी स्वतःला डिफेंड करत असते आणि मल्हारला म्हणत असते, आजच माझ्या खोलीमध्ये मंदिर कसं काय शिरतो, मग नुपूर काय येते शोधायला आणि तिला बरोबर पैसे कसं काय सापडतात, हे काय सगळं स्टेज नाही वाटत आहे तुला, डाऊटफुल नाही वाटत आहे तुला, असं म्हणते आता ती. तर नुपूर म्हणते, काय म्हणायचंय तुम्हाला मॅडम, हे सगळं तू केलंस असं म्हणते आता तायडी. तर सगळ्यांना धक्का बसतोय काय बोलते ती म्हणून, मला अडकवण्यासाठी तू केलंस हे असं म्हणते तायडी. तर आता मल्हारला धक्का बसतो, दीपला पण धक्का बसतो, कोमलला आणि नुपूरला सुद्धा. तायडे काय बोलतेस तू हे असं म्हणतो मल्हार. नुपूर हे सगळं का करेल असं म्हणतो तो. मल्हार असं म्हणते तायडी. अरे मल्हार, नुपूर का करेल हे सगळं, हा प्रश्न पडतोय तुला असं म्हणते तायडी. तायडी हे सगळं का करेल, हा विश्वास नाही दाखवलास तू. हे बघ तायडे, माझा विश्वास आहे तुझ्यावर असं म्हणतो मल्हार, पण हे जे काही समोर आलंय त्याला काहीतरी उत्तर मिळायला हवं ना असं म्हणतो मल्हार. आहे माझ्याकडे उत्तर असं म्हणते तायडी. हे मी मुळात केलंच नाही असं म्हणते ती, हे कुठल्या तरी बाहेरच्या व्यक्तीचं काम आहे असं म्हणते ती. म्हणजे पैसे त्याला सेफ ठिकाणी लपवायचे होते. आपल्या ऑफिसमध्ये सगळ्यात सेफ जागा माझं केबिन आहे हे त्याला माहित होतं, म्हणून त्याने हे पैसे लपवले असं म्हणते ती. तर आता नुपूरला हसायला येतं. काय ग बरोबर ना नुपूर असं म्हणते आता तायडी. तर आता नुपूर मध्ये, हो ऍक्च्युली शी इज राईट, तुम्ही जिनियस आहेत मॅडम, कोणीतरी बाहेरून ते पैसे आणलेत आणि तुमच्या केबिन मध्ये लपवलेत बरोबर ना असं म्हणते नुपूर. हो असंच झालंय असं म्हणते तायडी. मला एक वेगळी चिंता लागून राहिली असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणतो मल्हार. सर म्हणजे या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत असं म्हणते नुपूर. अहो सर बघा ना, आपल्या ऑफिसचं सागरिका मॅडमवर ओझं इतकं वाढलंय की त्यांच्या केबिनमध्ये, त्यांच्या स्वतःच्या केबिनमध्ये काय घडतंय आणि काय नाही घडतंय याचं भानच नाही राहिलंय त्यांना असं म्हणते नुपूर. काय असं म्हणते तायडी. मला काय म्हणायचंय, बाहेरून कुणीतरी येतं त्या केबिन मध्ये असताना त्यांच्या केबिन मध्ये ते पैसे, एवढी मोठी रक्कम लपून जातं असं म्हणते ती. दिस इज जस्ट हॉरिबल सर, असं नाही झालं पाहिजे आपल्या ऑफिसमध्ये असं म्हणते ती. एक मिनिट असं म्हणतं तायडी. काय काय म्हणायचंय तुला असं म्हणते तायडी. तर आता अनुपूर समोर येते आणि आता ती तायडीच्या समोर येऊन थांबते. सागरिका मॅडम, मला हे म्हणायचंय की तुम्ही या कंपनीसाठी तुमचं अख्खं आयुष्य पणाला लावलं, पण आता या खांद्यांवरचं ओझं हलकं करण्याची वेळ आली आहे असं म्हणते ती. काय असं म्हणते तायडी. तर आता ती हात झटकारते नुपूरचा. तर आता नुपूर बघते मला हरकडेने म्हणते, बघा ना सर, मला असं वाटतंय आपण सागरिका मॅडमवर खूप ओझं टाकतोय, सतत किती प्रेशर खाली असतात ते असं म्हणते ती. नाही कुठलं प्रेशर असं म्हणते तायडी. कुठलं ओझं, असं काही नाहीच आहे पण असं म्हणते ती. बरोबर बोलते तायडी असं म्हणतो मल्हार. खरंच खूप केलंस तू तायडी आजपर्यंत असं म्हणतो मल्हार, घरासाठी, या कंपनीसाठी, माझ्यासाठी असं म्हणतो तो. आणि नो डाऊट तू अजूनही करू शकतेसच, पण आता मलाच तुला त्रास द्यायचा नाही आहे तायडी असं म्हणतो तो. मल्हार बोलतोय ते बरोबर आहे, मलाही खूप दिवसांपासून असंच वाटतंय की असं म्हणतो दीप. तुला विचारलं मी काय वाटतंय तुला, इथे कुणाला बी काय विचारलं का असं म्हणते आता तायडी. आणि हे काय मध्ये विषय काय आहे चालू केलाय तुम्ही, मध्येच काय तुमचं चालू झालंय असं म्हणते ती. शांतपणे माझं ऐकून घेशील का असं म्हणतो मल्हार. ज्या खांद्यावर असलेली पेमेंटची जबाबदारी दुसऱ्यांवर देवत असं म्हणतो मल्हार. मल्हार असं म्हणते तायडीने घाबरते ती खूप. अरे पण ह्याची काय गरजच नाही आहे असं म्हणते तायडी. मी व्यवस्थित सांभाळू शकते सगळं, आय एम फाईन, काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणते ती. आय नो तू सांभाळू शकते सगळं व्यवस्थित असं म्हणतो मल्हार, पण काय आहे ना तायडी, तुझ्या खांद्यावरती खरंच खूप जास्त जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे पेमेंटची जबाबदारी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये खूप टेन्शनचं काम असतं. सतत त्या वेंडरशी बोला, त्यांचं अकाउंट चेक करा, काम झालं की नाही बघा, सतत स्ट्रेस असतो. कशाला तू घेतीस हे जबाबदारीचं काम, हे काम आपण दुसऱ्याला कोणाला तरी देऊया, म्हणजे तुझ्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम होईल, फक्त जबाबदारी दुसऱ्याला देऊया असं म्हणतो तो. नाही मल्हार, मला हे नाही पटत आहे असं म्हणते तायडी. एक तर ना या ऑफिसमध्ये माझ्याशिवाय ही जबाबदारी कोणीतरी चांगलं सांभाळू शकेल असं मला वाटत नाही असं म्हणते ती. असं काय बोलते तायडी, नुपूर सांभाळेल ना ती जबाबदारी असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नुपूर बघून हसते तायडीकडे, तर तायडीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हा, आणि आय एम व्हेरी शुअर नुपूर नीट सांभाळेल ती जबाबदारी असं म्हणतो तो. हो असं म्हणते नुपूर. सर ही खूप मोठी जबाबदारी दिली तुम्ही मला असं म्हणते ती मनातल्या मनात. नाही बोलून चालणार नाही, विश्वासाने जबाबदारी देत आहे मला, तर ती मला पार पाडलीच पाहिजे असं म्हणते ती मनातल्या मनात. हो सर असं म्हणते नुपूर. जी जबाबदारी सागरिका मॅडम सांभाळायच्या आणि ते इतक्या चांगल्यापणे जबाबदारी आता ती मला मिळाली, ह्याच्यापेक्षा मोठा मान मला काहीच नाही असं म्हणते नुपूर. तायडीला खूप जास्त राग आलेला असतो. तर आता तायडी म्हणते, अगं तर आता दीप म्हणतो मल्हार, कधीपासून आपण जबाबदारी हँडल करायचं असं म्हणतो दीप. अरे कधीपासून म्हणजे काय, आतापासून, आजपासून असं म्हणतो तो. नुपूर सांभाळेल ती जबाबदारी व्यवस्थित तायडी, तू तर आराम कर, टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत असं म्हणतो मल्हार. येस मॅम, आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत, अजिबात कशाचंच टेन्शन घ्यायची गरज नाहीये तुम्हाला, छान तुम्ही हेल्दी राहा, ओके, मी पूर्ण जबाबदारी पार पाडेन. देताय ना चार्ज असं म्हणते ती. देऊन टाक, म्हणजे लगेच कामाला लागेल ती असं म्हणतो मल्हार. लगेच द्या, उशीर नको असं म्हणते आता नुपूर. तायडी खूप जास्त घाबरलेली असते. तर आता नुपूर खूपच आनंदात असते. तर आता इथे मल्हार म्हणतो, तायडी काय झालं. तर आता तायडी खूप जास्त टेन्शन मध्ये असते. तर आता ती निघून जाते तिथून आपल्या केबिन मध्ये. तर आता मल्हार आणि नुपूर वगैरे तिथेच थांबलेले असतात. तर आता इथे तायडी येते आणि आता ती बॅग आणून देते. ह्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत असं म्हणते तायडी.
कुणाला कधी पैसे दिलेत हे स्टेटमेंट्स आहेत ह्यात. मला कधी बघावं नाही लागत कारण माझं पाठ आहे सगळं असं म्हणते तायडी. काय अडलं तर विचारू शकतेस मला पण. आय एम शुअर तुला काय अडचण नाही येणार असं म्हणते ती. आणि ऐक मल्हार, मी नेहमीच तुझ्यासोबत होते आणि याच्या पुढे सुद्धा तुझ्यासोबत असेन असं म्हणते ती. तर आता मल्हार तिच्याकडे बघून हसतो. फक्त तू सांगतोयस म्हणून असं म्हणते आता तायडी. ही जबाबदारी नाही मी माझ्यावरचा हक्क सोडते असं म्हणते ती. अँड आय होप युल डू गुड असं म्हणते तायडी. आणि आता ती बॅग देऊन टाकते नूपूरच्या हातामध्ये. फक्त बॅगच नाही, ह्या बॅगेसोबतच ही जबाबदारी सुद्धा मी देते असं म्हणते तायडी. तर आता सगळ्या ऑफिसमधल्या लोकांसमोर हे सगळं होत असतं. तर आता नूपूर हसते आणि आता ती बॅग घेते. डोंट वरी असं म्हणते नूपूर. ही बॅग आणि जबाबदारी दोन्ही पेलवल्या जातील असं म्हणते ती. आणि आता ती पण बरोबर उत्तर देते तायडीला. तर आता सगळ्यांना आनंद होतो, दीपला आणि कोमलला वगैरे. तर आता तायडी खूप चिडते आणि निघून जाते ती तिथून. नूपूर मात्र विचार करत असते. तिला जबाबदारीचं टेन्शन सुद्धा आलेलं असतं. तर आता दुपारची वेळ असते. तर आता तायडी आपल्या खोलीमध्ये बसलेली असते. तर तिला आठवतं तुझ्या खांद्यावर असलेली बिलिंग आणि पेमेंटची जबाबदारी दुसऱ्याला कुणाला तरी देऊया असं म्हटलं असतं ना मल्हार. माझ्यापेक्षा ही जबाबदारी कुणी चांगली पार पाडेल असं मला वाटत नाही असं म्हटलेली असते तायडी. नूपूर सांभाळेल असं म्हटलेलं असतो ना मल्हार. ते आता आठवतं तायडीला आणि खूप जास्त तिला दुःख होत असतं. तर आता कशी नूपूरने ती जबाबदारी आणि सगळे डिटेल्स घेतलेले असतात हे तिला आठवतं. तर आता संजना येते आणि तायडीकडे बसते आणि म्हणते मॅम सागरिका मॅडम असं म्हणते ती. तायडी मात्र काय उत्तर देतच नाही तिला. तर आता संजना तिच्या खांद्यावरती हात ठेवते. मॅम असं म्हणते ती. तर आता इथे संजनाचा हात फिरगळून टाकते तायडी. माझ्या नावाखाली माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीस की पडलेला चेहरा बघायला आलीस असं म्हणते तायडी. मॅम खरंच काळजी वाटली म्हणून आले असं म्हणते संजना. हा दुखतोय असं म्हणते ती. काळजी? हे सगळे माझ्या विरोधात होते तेव्हा कुठे होती तुझी काळजी? कुठे गेली वेदना असं म्हणते ती. तर आता संजना म्हणते मॅम प्लीज थोडा दुखतंय असं म्हणते ती. जास्त हुशारी केलीस ना तर बघून घेईन तुला असं म्हणते आता तायडी. आणि आता ढकलून टाकते ती संजनाला. नूपूरचा राग माझ्यावर का काढते असं म्हणते संजना. मग घेऊन जाऊ नकोस माझ्या समोर असं म्हणते ती. नाहीतर नूपूरचा राग खरंच तुझ्यावर काढेन असं म्हणते तायडी. तर आता संजना निघून जाते तिथून. तर आता तायडी परत बसलेली असते आणि तिला खूप जास्त राग आलेला असतो. तिला कंट्रोलच होत नसतो तिचा त्रास. तर आता तेवढ्यातच नूपूर बॅग घेऊन आलेली असते. तर आता तिथेच असते तायडी. तर आता तायडी उभारते. सांगितलेलं कळत नाही का असं म्हणून तायडी उभारलेली असते. तर आता तिथे बघते तर काय पाठीमागे नूपूरून उभारलेली असते. तर आता खूप राग आलेला असतो तायडीला ती बॅग आणि नूपूरला बघून. का आलीस इथे असं म्हणते तायडी. तर आता नूपूर म्हणते बरं आहात ना तुम्ही? हे चेक करायलाच आले होते असं म्हणते ती. खांदे खूप दुखत नाही आहेत ना असं म्हणते ती. आता जबाबदारी कमी झाली आहे ना मग कसे दुखतील असं म्हणते ती. चुप असं म्हणते आता तायडी. ही जीभ ना बाहेर काढून तुझ्या हातात देईन असं म्हणते ती. काय वाटलं तुला मी हरले तू जिंकलीस असं म्हणते तायडी. तर आता नूपूर हसते. इतक्या स्वस्तात आणि सहज सोडणार नाही मी तुला असं म्हणते तायडी. एक गोष्ट लक्षात ठेव नूपूर, इथे येण्यासाठी मी खूप कष्ट घेतले तसं म्हणते ती. मी खूप ताकद खर्च केली आहे माझी आणि आजही ती ताकद माझ्यात आहे असं म्हणते तायडी. मलाही तुमच्याकडून हीच अपेक्षा होती सागरिका मॅडम. कारण काय ना समोरच्याने हार मांडली मग त्यांना हरवण्यात जास्त मजा येत नाही असं म्हणते ती. तुला वाटत असेल मला हरवलंस पण नाही. तुझ्याच भाषेत सांगते. तांदळातून कसं खडा बाजूला करून बाहेर फेकून देतात ना असं फेकून देईन मी तुला. माझा शब्द आहे असं म्हणते ती. नाही बोला तुम्ही आज वाटेल ते बोला. आज तुम्हाला सगळं माफ आहे असं म्हणते नूपूर. कारण आज मी तुमच्या पाठीतल्या कणाच काढून घेतल्या असं म्हणते ती. तर आता तायडीला खूप जास्त दुःख झालेलं असतं. एवढी मोठी जबाबदारी हातातून गेल्यावर रोज जाऊ शकतो तुमचा असं म्हणते ती. पाठीचा कळा काढल्यावर काय होतंय ते तर दिसतंयच पण आता जरा आवरा स्वतःला असं म्हणते ती. बंद कराय सगळे तमाशे असं म्हणते ती. वेंडर पेमेंट मधून जे पैसे मधल्या मधून गायब करायचं ते तर आता मी बंद केलंय. असंच एक दिवस तुमचे सगळे काळे धंदे मी बंद करून तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करायला मला फार वेळ लागणार नाही असं म्हणते नूपूर. तर तायडीचा चेहराच उतरतो. तर आता नूपूर वॉर्निंग देते तायडीला आणि निघून जाते ती तिथून. तर आता तायडी विचार करत असते. तू उघडपणे युद्ध सुरू केलंस ना ठीक आहे. आजपर्यंत तायडी एकही युद्ध हारलेली नाहीये असं म्हणते ती. तयार राहा. स्वतःवर होणारा प्रत्येक वार आणि मल्हारच्या आयुष्यातली तुझे शेवटचे दिवस मोजायला तयार राहा. मल्हार स्वतः तुला घराबाहेर काढणार. शब्द आहे माझा असं म्हणते तायडी. मी माझा शब्द नेहमीच पाळते असं म्हणते ती. तर इथे मल्हार आपल्या खोलीमध्ये असतो आणि आता तो फोटोज बघत असतो आपले. तर त्याच्यामध्ये बहुतेक तायडी आणि तो असतात. तर आता नूपूर आलेली असते आणि तर ती बघते मल्हारकडे. तर आता मल्हार त्या फोटोकडे बघून रडत असतो. तर आता नूपूर त्याच्या बाजूला येऊन थांबलेली असते. तर खूप जास्त रडत असतो मल्हार त्या फोटोकडे बघून. तर आता इथे नूपूर म्हणते सर नूपूर असं म्हणतो मल्हार. आज मी जे काय वागलोय ते चूक होतं बरोबर होतं काय कळतच नाही मला असं म्हणतो मल्हार. खरं तर मी जे वागलो ते हवायला होतं की नाही हेच कळत नाही असं म्हणतो तो. किती त्रास झाला असेल तिला आणि तेही माझ्यामुळे असं म्हणतो मल्हार. सर असं काही नाही आहे असं म्हणते आता नूपूर. असं कसं म्हणतेस तू नूपूर असं नाही आहे म्हणून असं म्हणतो मल्हार. तुला माहितीये संजना मला सोडून गेली होती ना उद्ध्वस्त झालो होतो मी असं म्हणतो मल्हार. एखाद्या वादळात अडकल्यासारखी अवस्था झाली होती माझी.
पण तेव्हा ताडी माझ्याबरोबर ठामपणे उभी होती असं म्हणतो तो. हे जसं हे बिझनेसचं साम्राज्य दिसतंय ना तुला, त्याचा पाया कुणी भक्कम केला असेल तर ते ताडीने केले असं म्हणतो मल्हार. आईसारखं प्रेम केलं ग तिने माझ्यावर आणि आज मीच तिच्यावर असे आरोप केलोय असं म्हणतो तो. सर सर असं म्हणते नुपूर. ठीक आहे बसा तुम्ही असं म्हणते ती. मल्हार सर, आज तुम्ही त्यांच्याबद्दल काही निर्णय घेतलाय, त्यांच्या भल्याचा दिवस घेतलाय, भावनेच्या भरात असं काही विचार करू नका असं म्हणते ती. सांभाळा स्वतःला सर असं म्हणते नुपूर. माहित नाही का पण मला असं वाटतंय की आज मी जे काय वागलोय, मला असं वाटतंय मी पुन्हा एकदा माझी आई कमावलीये. तर खूप रडत असून खूप भावुक झालेलं असतं मल्हार. तर आता इथे नुपूर सांत्वना करत असते मल्हारची. त्याच्या खांद्यावर हात ठेवते. मल्हार सर, कसं सांगू तुम्हाला, तुमची बहीण ही फक्त चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरते. कधीतरी तिचा मुखवटा तुमच्या समोरून काढून खरा चेहरा समोर आणेल. त्या दिवशी तुम्हाला कळेल तुम्ही कायम चुकीच्या व्यक्तीला आईसारखा पवित्र दर्जा दिलाय आणि तो दिवस लवकरच मी आणेन असं म्हणते ती. तर आता मल्हार खूप विचित्र वागत असतो, म्हणजे त्याला खूप इमोशनल झालेलं दाखवलंय. तर आता मल्हार नुपूरचा हात आपल्या हातात घेतो. तू सोबत आहेस म्हणून मी हे सगळं सहन करू शकतोय असं म्हणतो मल्हार. तुझ्यासोबत मला खूप छान वाटतं, तू नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहित असं म्हणतो तो. तर आता इथे नुपूर मल्हारचा हात धरते, त्याला सांत्वना देते ती. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे परत संजनाला दाखवले. तर आता इथे संजना खूप जास्त तयार होत असते आणि तेवढ्यातच इथे ताडी येते. तर आता ताडी दरवाजा बंद करते संजनाच्या खोलीचा. तर आता खूप छान तयार झालेली असते संजना. तर आता संजना म्हणते मॅम. अरे वा असं म्हणते आता तायडे. तर आता इथे हात ती आपल्या हातामध्ये घेते संजनाच्या आणि बघते आणि म्हणते अरे वा खूप छान आहे साडी असं म्हणते ती. तर आता तायडी खूप आनंदात असते. पण खूप छान केलं असं म्हणते ती. फक्त जरा ब्लशन कमी झालंय असं म्हणते ती. तर आता ती कानाखाली मारते संजनाच्या. तर आता तायडी तिचा गळा आवळते. काय चाललंय असं म्हणते तायडी. आरशासमोर थोबाड रंगवायला लाच नाही वाटत तुला असं म्हणते तायडी. कशाला बोलवलं इथे. मॅम मॅम असं म्हणते संजना. काय काम सोपवलंय तुला, कशाचे पैसे देते मी असं म्हणते ती. प्रेक्षक म्हणून बघायचे पैसे देते काय मी, मग कशाचे पैसे देते असं म्हणते ती. तर आता खूप जास्त दुखत असतो संजनाचा गळा. मॅम मॅम असं म्हणत असते ती. मान का डोळतेस, बकरी आहेस का, कापून टाकेन एक दिवस असं म्हणते ती. आणि हे जे डोळे आहेत ना, हे डोळे फक्त बघण्यासाठी नाही वापरायचे, हे डोळे कामासाठी पण वापरायचे. आणि नाही वापरलेस ना तर डोळे काढून तुझ्या हातात देईन, कळलं का असं म्हणते ती. तर आता इथे संजना पडलेली असते, कारण तिला आता ताडीने ढकललेलं असतं. तर आता दुखलं असं म्हणते ताडी. खरंच दुखलं असं म्हणते ती. तर संजना हो म्हणते. दुखायलाच पाहिजे असं म्हणून संजनाचे केस पकडते ती. डोकं दुखलं ना तरच तुझं डोकं काम करेन असं म्हणते ती. दुखायलाच पाहिजे तुझं डोकं असं म्हणते ती. आणि हे करून ठेवायचं डोक्यामध्ये असं म्हणते ती. थोड्यातच आता इथे ती आपल्या पर्समध्ये बघते आणि आता ती संजनाकडे बघते आणि आता ती तिच्या हातामध्ये काहीतरी देते म्हणते मला आता तिच्या पुढे मल्हार तुझ्या हातात हवा असं म्हणते आता ताडी. तुझ्या मुठीत असं म्हणते ती. काय क्लास, मल्हार तुझ्या मुठीत हवा आहे असं म्हणते ती. काही करू म्हणून असं म्हणते ती. हे घे, वाटेल ते कर, हवा तितका खर्च कर, पण मल्हार तुझ्या मुठीत हवा. नुपूरचा संसार, तुझं आयुष्य, तुझा विश्वास, मल्हार मला तुझ्या मुठीत हवा असं म्हणते ताडी. तर आता हो हो असं म्हणते संजना. तर येस मॅम असं म्हणते संजना. कारण मी विश्वास ठेवा ना असं म्हणते ती. शेवटची संधी आहे तुला, नाही जमलं तुला तर मी असं म्हणते आता ताडी. नाही 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 असं म्हणते संजना. अशी वेळ नाही येणार असं म्हणते संजना. मी यावेळी काहीच अर्धवट टाकून नाही जाणार असं म्हणते ती. माझा प्लॅन होता मॅम ऑलरेडी, आणि आता तुम्ही सपोर्ट करता म्हणल्यावर बघाच तुम्ही संजना काय काय करते ते असं म्हणते ती. मॅम मल्हार फक्त माझ्या मुठीत नाही, माझ्या मुठीतही असेलच तर तुमच्याही मुठीत असेल, शब्द देते मी तुम्हाला असं म्हणते ती. तर आता ताडी हसते. गुणाची ग बाई ही असं म्हणून आता ताडी तिचे गाल खेचते. तर आता खूप घाबरलेली असते संजना. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर कॅपमध्ये काय येते. आपलं बाहेर जायचं ठरलं होतं ना एकत्र टाइम स्पेंड करायला असं म्हणते संजना. तर आता इथे मल्हार म्हणतो आज जे काही झालंय सगळं करण्याच्या मनस्थितीत मी नाहीये. तर आता तेवढ्यातच नुपूर तिथेच असते आणि ऐकत असते सगळं. तेवढ्या प्रेमाने विचारते तुम्हाला तर जा ना बाहेर, जरा बरं वाटेल तुम्हाला असं म्हणते नुपूर. मस्त नुपूर स्वतःपासून दूर आणि स्वतः दूर जाऊन माझ्याकडे ढकलण्यासाठी थँक्यू असं म्हणते आता संजना मनातल्या मनात नुपूरला. तर आता नुपूरला आठवण येत असते मल्हारची. तर आता ती कॉल करते, कारण आता मल्हार आणि संजना डेटवर असतात ना. तर आता इथे नुपूरला का बरं वाटत नसतं घरात बसून. तर आता मल्हारला कॉल पण घ्यायला देत नसते संजना. फोन करतो मी असं म्हणत असतो. तेवढ्यातच ती त्याचा हात पकडते आणि म्हणते आज मला मिळालेला तुझा वेळ हिरावून घेऊ नकोस माझ्यापासून असं म्हणते. तिने रडायला लागते. मल्हार पण खूप इमोशनल होतो. तर आता इथे ताडी नुपूरला म्हणते माझ्याकडून एक गोष्ट तू हिरावून घेतलीस, तुझं आयुष्य मी हिरावून घेईन असं म्हणते आता ताडी. तर आता इथे ताडीला खूप दुःखी असलेलं दाखवलंय. तर आता इथे बहुतेक प्रेक्षक काहीतरी संजना मोठा गेम करणार आहे मल्हारचा, कारण नुपूरने डोकंच वापरलं नाही. कारण आता इथे संजना बाहेर घेऊन जाते त्याला आणि असं काहीतरी करेल की मात्र ती असं दाखवेल की रात्र तिने एकत्र घालवली वगैरे म्हणून. तर आता बघणं इंटरेस्टिंग असणार आहे पुढचा एपिसोड. तर तुम्हाला प्रेक्षक वाटते का नुपूरचा जरा आगाऊपणा जास्त चाललाय म्हणून आणि ती हलक्यात घेते ताडीला म्हणून. तर प्रेक्षकांना कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या ह्या व्हिडिओला हेल्प करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.